नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सूरज मुलानी ब्लॉग या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण उटीमधीलच आता आपण उटीमध्येच आहे, तुम्ही बघतायत पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पण. तर आता आपण उटीमधीलच जे रोज गार्डन आहे, गव्हर्नमेंट रोज गार्डन, तर तिथं आलेलो आहे. तर गाडी वगैरे आपण वरच्या साईडला पार्किंग केलेली आहे आणि त्यानंतर आपण आता रोज गार्डन मध्ये आलेलो आहे. हे तिकीट वगैरे इथं काढायसाठी आपण हे करत आहे. तिकीट रोज गार्डनच्या एंट्री फी आहे. तर मित्रांनो तुम्ही समोर बघताय हे असं एंट्रन्स फी आहे. अडल्ट साठी 75 रुपये, चिल्ड्रन साठी 40 रुपये, कॅमेरासाठी 50 रुपये आणि व्हिडिओ कॅमेरासाठी 100 रुपये अशी फी आहे. तर मित्रांनो हे अशा प्रकारे तिकीट आहे इथलं रोज गार्डनचं तिकीट आहे. तर इथून पुढे साईडला रोज गार्डनचं एंट्रन्स आहे. आत जायला इकडून रस्ता आहे. फूड वगैरे छोटे छोटे इकडे फूड मॉल आहेत. हे रोज गार्डनचं जे मेन गेट आहे ते असं आहे. रोज गार्डन मध्ये आता आपण एंट्री करतोय, असं पायऱ्या वगैरे आधी एंट्री करताना. रोज गार्डन हे बॉटनिकल गार्डन पेक्षा मोठं आहे असं वाटत नाही, पण ठीक आहे. तरी पण आपल्याला कसं आहे, उटीला आलोय म्हणल्यावर रोज गार्डन हे बाकीचे सगळे पॉइंट बघायच पाहिजेत. आणि तिकीट जरा कमीच आहे, 75 रुपये तिकीट आहे. जरा इंग्लिश मध्ये सांगायचा जर प्रयत्न केला तर 75 रुपये तिकीट आहे. आणि इकडच्या साईडला जर बघितलं तर असं झाडी वगैरे आहे. तर ही आमची टीम आहे. आपला जो यूट्यूबला पण आपला इंस्टाग्रामला व्हिडिओ आलाय, ये मेरी टीम है और ये मेरे हर हालात में साथ देती है. जसं की ते 100% खरं नाही, पण ठीक आहे. हे असं एकदम रोज गार्डन जे आहे बघताय तुम्ही समोर, असे एकदम रोज आहेत, एकदम क्वालिटीचे. हात लावून वगैरे त्याची शोभा कमी करण्याचा कोणीही प्रयत्न करू नये. आणि ह्याला लेक ग्लो असं नाव आहे ह्याचं, ह्या रोजचं. परत लेडी मरीन, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे फक्त इथं रोज आहेत. तर जेनिफर बेटी किन वेल्ड तयार करायचं रॉक्सबुश, म्हणजे इथं फक्त वेगवेगळ्या प्रकारचे जे गुलाब आहेत, तर असे गुलाबाचेच फक्त इथं वेगवेगळ्या प्रकारचे झाड आहेत. दुसरं कोणतंही फुल तुम्हाला ह्या गार्डन मध्ये आढळणार नाही. आढळते वरल्या साईडला तिथं आहे, पण जे मेन अट्रॅक्शन आहे ते फक्त इथं गुलाब आहेत. रोज गार्डन ह्या गार्डनचं पण नाव असंच आहे की रोज गार्डन. हे सगळे जे नाव तुम्ही वाचताय व्हिडिओ मध्ये, तर हे नाव आता व्हिडिओ मी एवढा वेळ थांबवत नाही, पण तुम्हाला जर वाचायचे असेल तर इथं व्हिडिओ जरा थांबवून तुम्ही वाचू शकताय. इकडच्या साईडला जर बघितलं तर इथं पण वेगवेगळे गुलाबच आहेत. त्याची नावं तुम्हाला लक्षात येतच आहेत. हे तुम्ही हे वेगवेगळे, आता मला तर माहित पण नव्हतं की काय म्हणजे हे कोणत्या कोणत्या जातीचे गुलाब आहेत वगैरे, किंवा एवढ्या जातीच्या गुलाब आहेत किंवा एवढ्या व्हरायटीज आहेत गुलाबामध्ये, हे माहित सुद्धा नव्हतं मला. तर तुम्हाला आणखी कोणत्या कोणत्या तुम्हाला जे माहित आहेत त्यातली ह्यात कुठं नसली तर ती पण मला तुम्ही सांगा कमेंट मध्ये. मित्रांनो हे पूर्ण आता बघताय तुम्ही, पूर्ण आता पुढच्या साईडला जे आता झूम करून दाखवतो तुम्हाला. हे सगळे गार्डन मध्ये सगळे रोज आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे रोज आहेत. आणि झालाय काय विषय, थोडस उन्हाळा होता ना आता पाठीमाग, तर म्हणजे चालूच आहे उन्हाळा. इकडे काय उन्हाळा आणि पावसाळा आलाय, पण तरी पण आपला उन्हाळा समजायचं. पण मॅटर असं आहे की एवढ्या सगळ्या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये सुद्धा इथं गुलाब आहेत आणि थोडे कमी आहेत. थोडे आता हिवाळ्याच्या दिवसात जे आहेत ना, विंटर सीझन मध्ये जर आपण इकडं आलो तर सगळे गुलाबच असतात. पाठीमागे युट्यूबला पण माझ्या चॅनलवर दुसरा पण व्हिडिओ आहे, तर त्या व्हिडिओमध्ये पण तुम्ही इथले गुलाबचे जी काही माहिती आहे ती पूर्ण बघू शकताय. तो एक 10 वर्षापूर्वीचा आहे, पण त्यावेळेस मला वाटतं तिकडचा जो पॉइंट आहे तो नव्हता. तर परत मला वाटतं तिथून वाढवलेलं दिसते. तुम्ही एकूण जर तुम्ही बघितलं अशा प्रकारे, तर इथं टोटल नंबर ऑफ बेड्स आहेत 28 आणि टोटल नंबर ऑफ व्हरायटीज आहेत 706 प्रकारचे इथं फुल आहेत. म्हणजे हे जे फक्त रोजच, म्हणजे जे गुलाब आहेत का नाही, इथं 706 प्रकारचे गुलाब आहेत. उटीतलं जे रोज गार्डन आहे ते एकदम फेमस गार्डन आहे.
तर ही 706 प्रकारचे गुलाब आहेत आणि हे जर गुलाबाची जर झाडं बघितली तर 7400 एवढे ह्या जे गार्डन आहे या गार्डन मध्ये 7400 गुलाबाची झाड आहेत. हे तुम्ही बघू शकताय कसं आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो हा जो रोज गार्डनचा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला कसा वाटला हे मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. ठीक आहे, मग धन्यवाद.